पेट्रोल डिझेलची भाववाढ ही प्रचंड प्रमाणात होते आहे. सरकार हळूहळू दरवाढ करण्याचा प्रयत्न करून जनतेला फसवत आहे. एका बाजूला जनता होरपळते, दुसऱ्या बाजूला पंतप्रधान परदेशात जात आहे. एका बाजूला जनता होरपळते आणि महाराष्ट्राची लोक दिल्लीमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या कांदा आणि साखरेच्या प्रश्नाचं नाव घेऊन फक्त विधान परिषदेच्या निवडणुकीचा जुगार खेळताय. चक्काजाम आंदोलन सुद्धा तुम्हाला करावं लागलं. काय सांगाल या सरकारच्या विरोधात तुमची भूमिका आता काय? तुम्ही देशात आणि राज्यात आगामी येणाऱ्या संकटाच्या विरोधामध्ये जनतेमध्ये जागृती व्हावी आणि त्याचबरोबर या सरकारच्या विरोधामध्ये सामान्य जनतेचा आवाज पोचावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि चव्हाण साहेबांच्या पवित्र भूमीमधून सातारा जिल्ह्यामधून हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाचा विषय एवढाच होता की महागाई प्रचंड प्रमाणात वाढायला लागलेली आहे. सामान्य लोकांना त्याची झळ पोचते. त्याचबरोबर पेट्रोल डिझेलची भाववाढ ही प्रचंड प्रमाणात होते आहे. सरकार हळूहळू दरवाढ करण्याचा प्रयत्न करून जनतेला फसवत आहे. कालही या असलेल्या पेट्रोल डिझेलमध्ये जो काही सरचार्ज आणि जीएसटी लावला जातो तो कमी केला तर जनतेला या ठिकाणी रिलीफ मिळेल अशा प्रकारची भूमिका सुद्धा आम्ही मांडलेली आहे. मला वाटतं की फक्त जनतेच्या खिशातून पैसे काढायचे आणि देशात आणि राज्यात सत्ता आणण्यासाठी या ठिकाणी बोली करायची असं सध्याचा प्रकार सरकारच्या केंद्र राज्यातून चालू आहे. एका बाजूला जनता होरपळते, दुसऱ्या बाजूला पंतप्रधान परदेशात जात आहे. एका बाजूला जनता होरपळते आणि महाराष्ट्राची लोक दिल्लीमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या कांदा आणि साखरेच्या प्रश्नाचं नाव घेऊन फक्त विधान परिषदेच्या निवडणुकीचा जुगार खेळताय. बोली लावली जाते. नगरसेवकांनी त्या ठिकाणी सदस्यांना खरेदी करण्याचा त्या ठिकाणी विक्रम केला जातोय. तेच पैसे जनतेसाठी वापरावे अशा प्रकारची मागणी आहे. जिल्ह्यातल्या प्रश्नातून आम्ही एवढंच सांगितलेलं आहे. 2-3 विषय सांगितलेला आहे की आज सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर 120 ते 130 लाख टन कांदा उत्पादन या देशामध्ये होतं. 20 लाख टनापर्यंत आपण वापरतो आणि प्रक्रिया वगैरे हेतू करून 80-90% 11 ते 12% टन फक्त कांदा या ठिकाणी निर्यात होतो, आयात होतो. मला वाटतं की या सर्व गोष्टीच्या माध्यमातून 80 लाख टन कांदा शिल्लक राहतो. आज सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा कोरेगाव असेल, पुशेगाव असेल, खटाव असेल, लोणंद असेल, खंडाळा असेल, फलटण असेल, ते मोठ्या प्रमाणात कांदा आहे. खंडाळ्याला कांद्याचं केंद्र आहे. तिथे सुद्धा नाफेडचं केंद्र व्हावं आणि कांदा खरेदी केला जावा अशा प्रकारची मागणी केली आहे. पाणी साठा कमी झालेला आहे. मंत्र्यांच्या अधिकारापेक्षा सामान्य जनतेला पाणी वापरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आता पाण्यावर त्या नियंत्रण ठेवावं अशा प्रकारची मागणी आमची केलेली आहे. मला वाटतं की बरेच प्रश्न आहेत, परंतु सध्या या देशामधल्या बिकट परिस्थिती येणार जी आहे 1 वर्षामध्ये, त्याचे सुतेवाज अर्थतज्ञापासून अनेक लोकांनी केलेला आहे, पण तिकडे लक्ष अजिबात नाही. भांडवलशाही विचार करून ज्या पद्धतीने सत्ता राबवली जाते त्याच्या विरोधात उद्रेक करण्याच्या बाबतीमधला निर्णय लोकांमध्ये आहे. मला आज आनंद आहे की आज महिलापासून अनेक लोक ह्या आंदोलनामध्ये तरुणांपासून सगळे उतरले होते आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला आम्ही इशारा देऊ की महाराष्ट्रामध्ये आता लोकांमध्ये प्रक्षोभ व्हायला लागलेला आहे आणि हा प्रक्षोभ वाढला की 100% काही लोक म्हणतात की राजकीय नौटंकीसाठी, राजकीय फोटोसाठी हा मोर्चा काढण्याचा प्रयत्न विरोधक करतायत. मला वाटतं की त्यांचं राजकारणाचा असलेला हा वक्तृत्वावर आम्ही निषेध करतो. विरोधक हा जनतेच्या प्रश्नावर उतरतो आणि तो याही पुढे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळेल. इतका उठा होईल की केंद्र आणि राज्य सरकारला हादरे बसतील. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे उद्या भाजपामध्ये प्रवेश करतात. अहिल्यानगरची परिषदेची जागा तनपुरे यांना दिली जाणार अशी सूत्रांची. ज्या दिवशी ते प्रवेश करतील त्या दिवशी मी स्वतंत्र प्रेस घेईल आणि मग माझं मत मांडेल. अजूनपर्यंत त्यांनी प्रवेश केलेला नाही, पण प्रवेश केल्यानंतर मी माझं परखड मत मांडेल. विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून सातारा सांगली जिल्ह्यातून किती नावं घेण्यात आले आणि शरद पवार गटाकडून कुणाचं नाव घेण्यात आज 29 तारखेला पक्षाच्या YB चव्हाण सेंटरमध्ये मी आज मोर्चामध्ये इथं आहे म्हणून, परंतु महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. त्यामध्ये सातारा सांगलीला आम्ही NCPला म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाला आपण ही मागणी केलेली आहे. आज त्याच्यावर अंतिम निर्णय होईल. सांगलीतून आणि सातारातून आम्ही संख्याबळ नसला तरी विरोध म्हणून कुठल्याही प्रकारची निवडणूक बिनविरोध न करता यांना विरोध करायचा आणि ती लढाई या विभागनामध्ये फायदा होऊ शकतो याचा अंदाज घेऊन उमेदवार उभा करतो.
बाळासाहेब पाटील यांनी तुमच्या नावाची चर्चा आहे, नेमकी यातली कोणाचं नाव वरती लागत? आम्ही आज की निर्णय झाला की कोणाला ही जागा जाते की मग बसून आम्ही निर्णय घेऊ आणि त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये आम्ही उमेदवारी ज्यावेळेला जाहीर करू तेव्हा सगळ्या जाहीर करू. पण नावं कोणाची घेणार? बरीच नाव आहे, कोण? आता सांगणं बरोबर नाही ना. तुमचं अंतिम नाव झालं काय? सगळ्यांची नावं असतात. माझं तर नाव प्रत्येक निवडणुकीला असतं. मनोज जरांगे पाटील कृष्णाला बसतायत. नाही, मला वाटतं की त्यांनी ज्या वेळेला आंदोलन केलं त्या वेळेला त्यांना जी आश्वासनं दिली ती पूर्तता व्हावी अशी त्यांची मागणी होती. मग सातारा गॅझेट असेल, हैदराबाद गॅझेट असेल, याची अंमलबजावणी करण्याच्या आश्वासनाच्या बाबतीमध्ये सरकारने चालढकल केली असा त्यांचा आरोप आहे. म्हणून ते उद्यापासून उपोषणाला बसतात. खरं म्हटलं तर जातीय सलोखा ठेवून निर्णय घेण्याची प्रक्रिया सरकारने करायला पाहिजे, परंतु ती न करता त्या समाजामध्ये एकमेकांच्या विरोधात वाद घालून राजकीय पोळी बांधण्याचा प्रयत्न झाला. म्हणून ही आंदोलनं पेटत गेली आणि मला वाटतं की ही आंदोलनं असिद्ध पेटत गेली तर समाजामध्ये दरी निर्माण होईल आणि त्याचं पाप हे सरकारच्या माती निश्चितपणाने बसेल. खेड सरपंच अपार्टमेंटबाबत काल महेश कुमारच्या प्रकार याबाबत यामध्ये जास्त दबाव टाकून हा सर्व हे असं काही घडलेलं नसताना मी याच्यामध्ये लक्ष घातलेलं नाही, स्टेटमेंट पण दिलेलं नाही. खेड ग्रामपंचायत लढाई त्यांच्या पद्धतीने ते करतायत. मी विरोधी पक्षात असल्यामुळे माझं चालतं असं त्यांना वाटायचं सांगायचं असेल. कदाचित त्यांचं आता वजन कमी झालं असेल म्हणून माझं वजन लागलं असेल असा त्यांचा आरोप होत असेल. मला वाटतं की सरकार त्यांचं आहे, निर्णय त्यांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या, आयुक्तांनी दिला, तहसीलदारांनी, व्हिडिओनी दिला, सीओनी दिला आणि त्यानंतर आयुक्तांनी दिला. आता हे तिघं जर खोटं ठरवत असतील तर मला वाटतं ते सरकारच्या असलेल्या मस्तीमध्ये अजून सगळेजण आहेत. न्याय हा न्यायदेवतेच्या आणि नियमानुसार व्हायला पाहिजे. मी त्यात अजिबात लक्ष घातलेलं नव्हतं. परंतु एक आहे, शेवटी कोणाला आपण पाठीशी घालावं. सध्याच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर सगळीकडे ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टरांचा घोळका आहे आणि फक्त टक्केवारी चाललेली आहे. कामाची निकृष्टपणा नुसतं खेडमध्येच नव्हे तर नॅशनल हायवेच्या रस्त्यावर सुद्धा पाहायला मिळतो. वर्षानुवर्ष रोड खोदलेले आहेत. सगळीकडं एक गाव असं सांगावं की जिथं काम चांगलं झालं. मला वाटतं की ते आपल्याला पाहायला मिळेल म्हणून मी त्यांच्यावर फार बोलणार नाही, पण त्यांचा कारभार चांगला चाललेला आहे, त्यांना तो नकला पाहिजे. साहेब, सातारा जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या पडसाद उमटले, त्याचा फायदा शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये मतांतर झालं, त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल का? मी आताही त्या गोष्टीवर मी सांगतो. मला असं वाटतं की सातारा जिल्हा हा विचार पुरोगामी विचार, आता चव्हाण साहेबांचा जिल्हा म्हणून म्हणतो, किसनवीरांचा जिल्हा म्हणून आम्ही ओळखतो. त्या जिल्ह्यामधली एक संस्कृती आहे, ती टिकवण्याची जबाबदारी सर्व पक्षाची आहे. मी मागे ज्यावेळेला पाठिंबा दिला त्यावेळेला हाच विचार करून पाठिंबा दिला होता की कधीतरी हा विचार जपला पाहिजे. परंतु मला वाटतं की आता ती जबाबदारी अनेक वर्षापासून त्या विचाराचे काम करणाऱ्या सर्व पक्षाच्या नेत्यांची आहे. भाजपला या असलेल्या फोडाजोडा या प्रवृत्तीला बाजूला ठेवायचा असेल आणि सत्तेचा वापर करून शत्रूला आणि मित्राला संपवण्याची भूमिका घेणाऱ्या भाजपच्या विरोधात जर सातारा जिल्ह्यामध्ये सगळं बाजूला ठेवून सर्वसामान्य मतदार आणि तिथल्या नेत्यांनी विचार केला तर सातारा सांगलीमध्ये चमत्कार होऊ शकतो, हा मला विश्वास आहे. परंतु निर्णय सत्तेमध्ये जाऊन करायचा का सत्तेच्या विचाराच्या विरोधात लढण्याच्या बाबतीमधली भूमिका घ्यायची हा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचा निर्णय आहे. मकरंद पाटील आणि शिवसेनेची शिवराज देसाई यांच्यासोबत काय बैठक झाली म्हणजे या संदर्भात? त्यांची महायुतीची बैठक चाललेली आहे. त्या बैठकीमध्ये अजूनही अजितदादा गट की जागा आपल्याला मिळावी अशा प्रयत्नात आहे. जे बघतोय त्यांच्यामध्ये कोणाला तिकीट जाहीर झाल्यानंतर मग मी त्यांच्याशी संवाद साधेन. मला वाटतं की माझं आजही म्हणणं आहे या जिल्ह्यामध्ये काही विचार बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे.